नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या वाढदिवसानिमित्त दगडी शाळेत वही पेन वाटप, प्रत्येकाने अभ्यास करून अधिकारी बनावे। सामाजिक कार्यकर्ते बेबी काठेवाडी आणि मित्रपरिवाराचा स्तुत्य उपक्रम। भारतीय प्रशासकीय सेवा IAS अधिकारी तथा नाशिकचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा न्यायदंडाधिकारी श्री आयुष प्रसाद यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून घोडेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दगडी शाळा येथे विद्यार्थ्यांसाठी वही आणि पेन वाटपाचा सामाजिक उपक्रम उत्साहात पार पडला। सामाजिक कार्यकर्ते बेबी काठेवाडी, आबू काठेवाडी व त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने इयत्ता दुसरीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबवण्यात आला। विद्यार्थ्यांनी जिद्दीने अभ्यास करून भविष्यात भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी बनावे आणि देशाची सेवा करावी असा संदेश यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आला। नवीन वही आणि पेन मिळताच चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद पाहायला मिळाला। या प्रसंगी बोलताना शाळेच्या मुख्याध्यापिका शैला शिंगाडे म्हणाल्या, स्वतः जिल्हाधिकारी साहेब या ठिकाणी उपस्थित नसतानाही त्यांच्या अनुपस्थितीत अशा प्रकारे शिक्षणाला प्रोत्साहन देणारा उपक्रम राबवणे अत्यंत कौतुकास्पद आहे। काठेवाडी परिवार आणि त्यांच्या मित्रांनी सामाजिक भान राखून समाजासमोर एक आदर्श वस्तुपाठ ठेवला आहे। या उपक्रमावेळी सामाजिक कार्यकर्ते बेबी काठेवाडी, आबू काठेवाडी, पत्रकार मोहसिन काठेवाडी, मुख्याध्यापिका शैला शिंगाडे, वर्ग शिक्षिका मनीषा रायबोले, शिक्षिका ललिता शेळके, सुनीता काठे, नंदा काठे यांच्यासह सर्व विद्यार्थी उपस्थित होते। नमस्कार। यशाचा चंद्र दिसावा, कष्टाचे व्हावे चांदणे। यशाचा चंद्र दिसावा, कष्टाचे व्हावे चांदणे। आमच्या शाळेला शोभा आली आज आपल्या आगमनाने। आलेल्या पाहुण्यांचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोडेगावच्या वतीने मी सहर्ष स्वागत करते। तर आज इतका छान दिवस आहे की म्हणजे सामाजिक बांधिलकी जपत काठेवाडी कुटुंबियाने आज आमच्या शाळेत माननीय आयुष प्रसाद साहेब, जे आपले इथे माजी CEO होऊन गेलेत आणि आता सध्या ते नाशिक येथील जिल्हाधिकारी आहेत, यांचा वाढदिवस अत्यंत आनंददायी वातावरणात आणि उत्साहात साजरा केलेला आहे। तर त्यानिमित्त त्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी आपल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना एक वही आणि पेन देऊन मुलांचा आनंद द्विगुणित केलेला आहे। तर त्यांच्या या उपक्रमाला खूपच असं म्हणजे कौतुकास्पद असा त्यांचा उपक्रम आहे हा। त्यांनी सामाजिक बांधिलकी जपलेली आहे आणि आदरणीय आबू काठेवाडी साहेब तसेच त्यांच्या सुविद्य पत्नी आदरणीय बेबीताई काठेवाडी मॅडम, या दोघही दाम्पत्याने अतिशय आनंददायी आणि एक म्हणजे एक आदर्श ठेवावा। जसं आपण म्हणतो ना, आता आयुष प्रसाद साहेब आहेत ते इथे नाहीये, जसं आपण आपले जे आदर्श असतात आपण त्यांचा वाढदिवस म्हणा, त्यांची जयंती म्हणा, त्यांची पुण्यतिथी ज्या प्रकारे साजरी करतो त्या प्रकारे त्यांना एक आदर्श समजून त्यांनी हा वाढदिवस खूप चांगल्या प्रकारे म्हणजे मुलांना एक आदर्श निर्माण व्हावा की त्यांच्यासारखं व्यक्तिमत्व मुलांनी निर्माण करावं किंवा त्यांच्यासारखं म्हणजे ज्ञानी व्हावं, या दृष्टिकोनातून त्यांनी मुलांना वह्या वाटप केलेल्या आहेत आणि लेखन साहित्य दिलेलं आहे। तर त्यानिमित्त मी शाळेच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन करते, तसेच शाळेच्या वतीने धन्यवाद मानते। कारण असं म्हटलं जातं, गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा। असाच वारसा जपत त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत या कुटुंबियाने एक आदर्श समोर ठेवलेला आहे आणि हा वाढदिवस खूप छान प्रकारे आमच्या शाळेत साजरा केला। त्याबद्दल मी त्यांच्या शाळेच्या वतीने, मुख्याध्यापकांच्या वतीने, शिक्षकांच्या वतीने मनपूर्वक आभार मानते। थँक्यू सो मच। आज एक व्यक्ती इथं नाहीये उपस्थित, तरी सुद्धा त्यांचा वाढदिवस साजरा होतोय। यामध्ये त्या व्यक्तीचं मोठेपण दडलेले आहे की नाही, हे जे आपण बघतो कुटुंबाच्या पर्यंत त्यांचा वाढदिवस अलीकडे सुरुवात केली आहे प्रत्येकाने साजरा करायला। परंतु काही वर्षापूर्वी अशी परिस्थिती होती घरातल्या व्यक्तीचा वाढदिवस सुद्धा साजरा केला जात नव्हता। फक्त वाढदिवस कोणाचे व्हायचे, छोट्या मुलांना एक 5 वर्ष 6 वर्ष 10 वर्षापर्यंत त्याचे वाढदिवस साजरे व्हायचे आणि मोठ्या माणसांचा तर वाढदिवस कधी यायचा कधी जायचा हे त्या व्यक्तीला माहित नसायचं, तर घरातल्यांची तर गोष्ट फार वेगळी असायची। अलीकडे थोडस आपण जागरूक झालेलो आहोत, एकमेकांच्या भावना समजून घेत आहोत आणि अशा वेळेला एक मोठे अधिकारी होऊन गेलेले आहेत। ते या तालुक्यामध्ये प्रकल्प अधिकारी होते, अनेक वर्ष त्यांनी खूप सुंदर काम केलेलं होतं। त्याच्यानंतर पुणे जिल्ह्याचे CEO झाले, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर झाले, म्हणजे आपण त्याला मुख्य कार्यकारी अधिकारी असं मराठीत म्हणतो। ते पुणे जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी झाले। तिथं अनेक वर्ष त्यांनी फार सुंदर काम केलं, अतिशय
प्रशासनातला अतिशय चांगला माणूस आणि एक खरा माणूस, सच्चा माणूस म्हणून त्यांची ओळख आहे. कारण कोणी पण ते राजकीय व्यक्ती असो, नाहीतर त्यांच्या हाताखाली काम करणारे कर्मचारी असो, नाही तर त्यांचे अगदी दूर दूर पसरलेले कर्मचारी असो, सगळेजण त्यांच्याबद्दल अतिशय गौरवपूर्ण बोललं जातं. असं हे बहुगुणी व्यक्तिमत्व म्हणजे आयुष प्रसाद. आणि त्यांच्या ऑफिस मध्ये आपण मी काम केलेलं आहे आणि त्यामुळे काय झालं, यांचा इतका त्यांच्याशी जवळीक संबंध निर्माण झाला आणि खूप काय आपण म्हणू एक घरातले नातेसंबंध आपण त्याला म्हणू. आपण मला वाटतं त्यांच्या घरातले होऊन गेले आणि ते यांच्या घरातले होऊन गेले, असं त्यांचं नातं तयार झालं. आणि म्हणून काटेवाडी कुटुंबियांनी आज त्यांचा वाढदिवस इथं साजरा करायचं ठरवले. त्याचा सध्या नाशिकला जिल्हाधिकारी आहेत, ते आपल्या समोर आदर्श आहे. तुम्ही मुलं हुशार आहात, त्यातल्या प्रत्येकाने असं ठरवलं पाहिजे की आयुष प्रसादांसारखं आपण कलेक्टर झालं पाहिजे. आपल्याला लाल दिव्याची गाडी मिळाली पाहिजे, केशरी दिव्याची गाडी मिळाली पाहिजे, ऑरेंज कलरची पाहिजे ना तुम्हाला. व्हाईट गाडीची ऑरेंज कलरचा दिवा आणि मग पुढे मागे पोलीस आहे की नाही, पोलिसांच्या गाड्या आणि मग त्यांची स्वारी येते. असा झगमगाट आपल्या सुद्धा आयुष्यात आला पाहिजे असं तुम्ही ठरवलं पाहिजे आणि असं शिकलं पाहिजे आहे की नाही. तर हा त्यांचा आदर्श तुम्ही आज घेतला पाहिजे. तर त्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी माननीय आयुष प्रसाद यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि आता शुभेच्छा सुरू. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday.